नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात होगी अकोला की, जहां सिलाई मशीन और ब्यूटी पार्लर दिलाने के नाम पर महिलाओं से धोखा हुआ। आगे बात करेंगे महाराष्ट्र की, जहां ट्रक से आमने सामने की टक्कर में चालक गंभीर रूप से हुआ घायल। अकोला मूर्तिजापुर शिकायत में उल्लेखित दो महिलाएं मूर्तिजापुर से तालुका की गरीब व मेहनतकश महिलाओं को मात्र 3500 रुपए में सिलाई मशीन ब्यूटी पार्लर किट देने की बात सामने आई है। ये कहकर नेहरू युवा केंद्र अकोला नेहरू युवा केंद्र के बैनर तले मतदाता जागरूकता अभियान में कार्य कर रहा है तथा ये झूठा दिखावा किया गया है कि वह केंद्र सरकार की विभिन्न योजनाओं पर कार्य कर रहा है। इसके तहत हमें सिलाई मशीन किट आदि निःशुल्क मिलेंगे। योजना क्योंकि बाजार में 15,000 रुपए से अधिक कीमत की केवल 3500 रुपए सिलाई मशीनें उपलब्ध हैं। इस योजना में कई महिलाओं ने पैसा जमा किया है। बोला ताई, काय तुमची काय फसवणूक झाली, कोणी केली, कधी केली? माझं नाव उमा शरद चव्हाण आहे। मी क्लास घेत होती इवाने पहिले याचे जिल्हा उद्योगचे, तर त्याच्यानं माझी भडके मॅडम ओळखीची झाली होती। तर त्याईनं म्हटलं की इवानेरूचे क्लास घेतं का, तर मी घेऊन घेतले क्लास। तर त्याच्यात 50 बाई झाल्या होत्या। तर म्हणे 3,500 मध्ये मशीन पण देईन, किट देईन, कपडा देईन। तर सगळे पैसे घेऊन गेली 3,500 रुपये। पण 12 महिने झाले तर ते अजून काही पर्यंत रिप्लाय दिलं नाही। तर हो म्हणत आहे देतो। ते सुंदरा भडके मॅडम आहे आणि ते नाजानं क्लास दिला होता आम्हाला, नाजा मॅडम की 5,000 रुपये शिकवणावाल्याला देईन, 3 महिन्याचा क्लास होतं, 15,000 रुपये शिकवणावाल्याला देईन आणि रूम भाडा देईन 1500 आणि यायला मशीन आणि किट आणि कपडा देईन। सगळे पैसे पावले त्याला। मोबाईल पेनं काही केले, काही घरी नेऊन दिलेले आहे। असे एकूण किती महिला आहे? एकूण 50 आणि पार्लरचे 25। किती रुपयाच्या हिशोबाने पैसे घेतले? ते 3.5 एका बाईची। किती दिवस झाले अंदाजी आता हे फेब्रुवारीच्या 1ला 2 वर्ष होतात। फेब्रुवारीच्या 1 पासून क्लास चालू झाला होता। 1,75,000। तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांचं काय म्हणणं आलं? त्यांचं म्हणणं आलं की तुम मेरे से बात नहीं करो, तुम भड़के मैडम है तुम्हारे बीच में, भड़के मैडम से बात करो। पैसे त्यालाच दिलं नाजाला घरात नेऊन। ते म्हणते की मैं नहीं थी तुम्हारे इसमें, भड़के मैडम से बात करो, भड़के मैडम से बात करो, उससे बोलो तो मेरे को मत बोलना। पैसे दिले त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय आहे? आमच्याकडे नाही का, पहिले त्याच्या घरी नेऊन दिलं भडके मॅडमला। मी स्वतः गेली होती, 2 वेळा नेऊन दिले आणि त्याच्यानंतर मोबाईल पे केलेले आहे 2-3 वेळेस। सुंदराबाई भडके 1 फेब्रुवारी 2024ला मूर्तिजापूर येथील कॉटन मार्केटच्या शिवण क्लासला आल्या होत्या। तेव्हा 50 बायांचे 2500च्या हिशोबाने कॅश पेमेंट आम्ही सर्व बायाच्या समोर घेतले। आम्ही सर्व बाया त्याचा प्रूफ आहे। आणि नाजिया परवीन होत्या त्या त्यांच्या वरच्या, म्हणजे त्यांच्या थ्रू एक क्लास सुरू झालं होतं आणि बोलणी अशी झाली होती की 3 महिने क्लास घेणार, ही आमच्या सर्व बायाच्या समोरची गोष्ट आहे। आणि 3 महिन्यात क्लासचे ते 5,000 रुपये देणार, महिन्याप्रमाणे शिकवणारीला 1,500 रुपये रूमचे भाडे देणार आणि बाकी बायांना 3,500 पूर्ण घेतल्यावर मशीन वाटप करणार, प्लस किट प्लस कापड देणार, अशी त्यांची तरतूद होती। पण आज पूर्ण 1 वर्ष होत आलं, त्यांनी काहीच म्हणजे दिलं नाही। तर त्यामुळे आमच्या बायांचं असं म्हणणं आहे की एकतर तुम्ही आमचे पैसे परत करा किंवा म्हणण्यानुसार आम्हाला मशीनीचं वाटप करा, आमची अशी फसवणूक करू नका। अकोला से कैमरा पर्सन नरेंद्र वाडूनकर के साथ धनराज सबकाल की रिपोर्ट। महाराष्ट्र में आज शाम करीब 4 बजे कारंजा से दारवा के पास सोमठाना घाट में एक ट्रक से आमने सामने की टक्कर हो जाने से ट्रक का ड्राइवर गंभीर रूप से घायल हो गया। अजय घोड़ेश्वर ने दुर्घटना की जानकारी तुरंत श्री गुरु मंदिर एम्बुलेंस के पैरामेडिक रमेश देशमुख को दी। उन्होंने तुरंत जय गुरुदेव एम्बुलेंस पैरामेडिक अविनाश भाऊ को मौके पर भेजा। वहीं घायल ड्राइवर को तुरंत उपजिला अस्पताल कारंजा में भर्ती कराया गया। टक्कर इतनी जबरदस्त थी कि उक्त चालक ट्रक में ही फंस गया। ट्रक चालक को दूसरे ट्रक से रस्सी बांधकर और केबिन से खींचकर उन्हें बाहर निकाला। ट्रक चालक कालू भाई, जिसकी उम्र 50 साल है, चिकित्सा अधिकारी द्वारा प्राथमिक उपचार दिया गया है और आगे के उपचार के लिए अकोला रेफर किया गया है। वाशिम से सी न्यूज़ संवाददाता नागेश अवचार की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।